गुड आफ्टरनून। आता आपण प्रथम वर्ष सेमिस्टर प्रथम कोर्स नंबर 3 विद्याशाखा आणि विषयाचं आकलन या कोर्स मधला पहिला घटक शाखीय ज्ञान, संकल्पना आणि अर्थ याचा अभ्यास आपण करणार आहोत। याच्यामध्ये अगदी शाखीय ज्ञान याचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपण बघणार आहोत ज्ञान, आणि त्या ज्ञानाचा अर्थ बघितल्यानंतर आपण शाखीय ज्ञानाकडे येणार आहोत। मी काही मुद्दे इथं या ठिकाणी दिलेले आहेत, त्या पद्धतीने मी जेव्हा तो मुद्दा येईल तेव्हा त्याचं स्पष्टीकरण करणार आहे। तर शाखीय ज्ञानाची संकल्पना ज्यावेळेला आपण स्पष्ट करत असतो तर त्याच्याही अगोदर आपल्याला बघावं लागेल की ज्ञान म्हणजे काय। तर डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेलं आहे की वास्तव घटनांचा अभ्यास आणि त्यानंतरचं स्मरण म्हणजे ज्ञान। आणि प्लेटो यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी 3 पद्धतींचा किंवा 3 गोष्टी या ठिकाणी ज्ञानामध्ये अंतर्भूत धरलेल्या आहेत। त्यामध्ये कोणत्या की ज्ञान हे समर्थनीय, सत्य आणि विश्वसनीय असले पाहिजे, म्हणजेच आपण त्याला ज्ञान म्हणतो असं प्लेटो यांनी ज्ञानाची एक व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे किंवा अर्थ सांगितलेला आहे। मग ज्ञानामध्ये काय काय अंतर्भूत असतं तर विविध प्रकारच्या माहिती ज्या आहेत त्या ज्ञानामध्ये अंतर्भूत असतात, विविध घटना ज्या आहेत त्याही ज्ञानामध्ये अंतर्भूत असतात। ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहे तर अनुभव ही आपल्याला गोष्ट आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर त्याचा अभ्यास असणं किंवा तो अभ्यास करणं याचीही आवश्यकता आपल्याला ज्ञानासाठी लागत असते। ती प्रत्यक्ष आपल्याला अनुभवांमधून मिळते। म्हणजे काय तर दुसऱ्याचं ऐकून आपण एखादी कृती करतो म्हणजे ती माहिती आहे हे लक्षात घ्या। वाचनानेही आपल्याला या ठिकाणी माहिती प्राप्त होत असते, पण या ठिकाणी ज्ञान म्हणजे माहिती मिळवणे नव्हे तर माहिती करून पुढे जेव्हा एखादा संबोध त्यातून निर्माण होईल, काही संकल्पना त्यातून या ठिकाणी आपल्याला सांगता येतील, काही तत्व आहेत, काही घटना आहेत, काही उपपत्ती आहेत म्हणजे थेअरी जे आपण करतो त्याच्या ठिकाणी जात असताना क्रमाक्रमाने आपल्याला जावं लागतं, आणि मग या ठिकाणी आपल्याला मूर्त ज्ञान आणि अमूर्त प्रकारचं ज्ञान या ठिकाणी आपल्याला देता येतं। आता उदाहरणार्थ लहान मुलांना जेव्हा आपण हे ज्ञान देतो त्यावेळेला त्यांच्यासमोर प्रत्येक गोष्ट ही मूर्त स्वरूपामध्ये तुम्हाला आणावी लागते। मग या ठिकाणी काही वेळेला तुम्ही प्रत्यक्ष अनुभव देऊ शकता, प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्ही ते ज्ञान देऊ शकता, प्रत्यक्ष ती वस्तू या ठिकाणी दाखवू शकता, आणि मग त्या ठिकाणी मग तुम्ही मूर्ताकडून मग अमूर्ताकडे जाणार असता। म्हणजे मूर्त ज्ञान हे काही काळासाठी त्या बालकाला, त्या मुलाला तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण त्या गोष्टी त्याच्या स्मरणामध्ये राहतात। आणि मग एखाद्या गोष्टीला तुम्ही काय म्हणालात हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा ती गोष्ट समोर येते, म्हणजे त्या गोष्टीची तुम्हाला माहिती किंवा ज्ञान मिळालं असं त्याचा अर्थ होतो। उदाहरणार्थ या ठिकाणी जेव्हा तो प्रत्यक्ष अनुभव घेतो तेव्हा त्याला त्या गोष्टीची, त्या माहितीचा या ठिकाणी बोध होतो। आता बोध झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या लक्षात येतं की मिळालेलं ज्ञान जे आहे ते मिळालेलं जे ज्ञान आहे त्याचा उपयोग तो हळूहळू त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टींसाठी करत असतो। आता ही जी ज्ञान आहे त्या ज्ञानाचा जेव्हा आपण एखादी गोष्ट किंवा संकल्पना घेत असतो माहिती करून त्यावेळेला ही संकल्पना फार गुंतागुंतीची आहे, कारण एक क्रिया झाली की दुसरी क्रिया आपल्या समोर असते, दुसरी झाली की लगेच तिसरी क्रिया असते, आणि अशा वेळेला ही गुंतागुंत जी आहे ते ज्ञान फार मोठं आणि विस्तारित रूप आहे लक्षात घ्या। आणि म्हणून ज्ञान ग्रहण करणाऱ्याच्या आकलन क्षमतेवरती जशा पद्धतीनं ते अवलंबून असतं तसं जो समजून देणार आहे त्याच्या सुद्धा क्षमतेवरती अवलंबून असतो। आता निश्चितपणाने तुमच्या लक्षात आलं असेल की ज्ञान घेणारा आणि ज्ञान देणारा कोण आहे तर विद्यार्थी आणि शिक्षक। आज तुम्ही जर बघायला गेलात तर करतो आहे आणि शिक्षक त्यांना तो ज्ञान देण्याची क्रिया करत आहे, पण अशा वेळेला त्या शिक्षकाला ते ज्ञान अगोदर माहीत असणं किंवा ते ज्ञान त्याला आकलन होणं गरजेचं, की क्षमता त्या शिक्षकांमध्ये असली पाहिजे। ज्ञान हे ग्रहण करणाऱ्याच्या क्षमतेवर जसे अवलंबून असते तसे जो ज्ञान त्याला समजावून देणार आहे त्याच्याही क्षमतेवरती ते अवलंबून असते। म्हणजे निश्चितपणाने तुमच्या लक्षात आलं असेल की आता ज्ञान घेणारा आणि ज्ञान देणारा कोण आहे तर शिक्षक आणि विद्यार्थी, आणि अशा वेळेला त्या विद्यार्थ्याची ज्ञान ग्रहण करण्याची जी क्षमता आहे, ती जी अनुभूती आहे
की अधिक चांगल्या प्रकारे समजावून देण्याचं काम शिक्षकाला ज्ञानाच्या विविध शाखा उपशाखा यांचं आकलन जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. तरच ते जे मिळालेलं ज्ञान आहे ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत त्या मुलांपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या देऊ शकेल. कारण शाखीय ज्ञान किती चांगले आहे हे समजण्यास त्या ठिकाणी मदत होते. आणि म्हणून शाखीय ज्ञान हे सांगत असताना आपल्या लक्षात येईल की प्राचीन भारतीय 3 कालखंड इथे सांगितलेले आहेत. या कालखंडांमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक त्या कालखंडानुसार या शिक्षणाच्या पद्धती या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. मग आश्रमशाळा या ठिकाणी होती, धर्म संस्थापक शिक्षण पद्धत होती आणि ब्रिटिश काळातलं जे शिक्षण होतं त्या पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी 3 कालखंडामध्ये विचार केलेला दिसून येतो. आता सिंधू संस्कृती जी आली त्या सिंधू संस्कृतीनंतर या ठिकाणी पूर्व वैदिक संस्कृती उदयाला आली आणि त्यामध्ये त्या लोकांना काय म्हटलेलं आहे की आर्य संबोधलेलं आहे. आता आर्यांबद्दलची माहिती ही वेदांवरून समजते म्हणून याला वैदिक काळ असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. या काळामध्ये वर्ण व्यवस्था होत्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता ह्यांची जी कार्य होती की त्यांना जी कार्य दिलेली होती ती कार्य त्यांनी करावी. या ठिकाणी या पद्धतीने समाज व्यवस्थेचा पाया या ठिकाणी या कार्यांना मांडला जात होता. आता वेद म्हणजे काय तर विविध प्रकारचं ज्ञान किंवा वेगवेगळ्या शाखांचं ज्ञान. प्राचीन काळी ग्रीक संस्कृतीच्या काळामध्ये तत्वज्ञान ही एकमेव विद्याशाखा होती आणि त्या विद्याशाखेतून भाषा, साहित्य, गणित या वेगळ्या झाल्या. परंतु विज्ञानात रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र यांचा मात्र त्या उपशाखेमध्येच होत्या. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, नैतिक शास्त्र आणि तत्वज्ञान हे सुद्धा त्या उपशाखेमध्येच होते. मानसशास्त्र हे जे होतं ते मानसिक तत्वज्ञानाचा एक भाग या ठिकाणी मांडला जात होता. गणित ही मानवरचित अमूर्त विद्याशाखा होती आणि ती सर्वप्रथम या तत्वज्ञानापासून अलग झालेली किंवा विलग झालेली ज्ञानशाखा आहे. आता या विज्ञान शाखेमध्ये नवनवीन ज्ञानाची वेगवेगळ्या शाखांची भर ही पडतच असते आणि अशा वेळेला इथं आपल्याला शिक्षणशास्त्र ही सुद्धा एक नवीन शाखा किंवा नवीन विद्याशाखा मांडलेली आहे. संगणक शास्त्र हे तर अलीकडील विद्याशाखा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की संगणक शास्त्रावरती आज सगळं जग या ठिकाणी अवलंबून असलेलं दिसून येतं. कारण दूरसंचार प्रगती जी झाली आणि एक नवीन क्रांती शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आलेली दिसून येते. आता कारण कोणती आहेत तर ही जी ज्ञानशाखीय किंवा शाखीय ज्ञानामधली कारण कोणती आहेत बघा. पहिला आहे नवीन क्षेत्रातील संशोधन झाले. शाखीय ज्ञानाची कारण आपण बघतोय की नवीन क्षेत्रामधली विविध संशोधनं या ठिकाणी झालेली आहेत आणि या विविध संशोधनामध्ये आपल्याला काय दिसून येतं की नवीन शाखा विद्याशाखा उदयाला आलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ समुद्राचा अभ्यास करणारी विद्याशाखा ओशनोग्राफी ही सुद्धा एक नवीन विद्याशाखा उदयाला आली की जेणेकरून शाखीय ज्ञान या ठिकाणी होण्यास कारणीभूत झालं. दुसरं कारण आहे ज्ञान आणि कौशल्य यांची गरज. आता जेव्हा या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या या क्षेत्रांकडे नवीन दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आता उदाहरणार्थ शिक्षणशास्त्रामध्ये आज आपण नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असतो आणि तो वापर आज वाढलेला आहे आणि यामध्ये शैक्षणिक तंत्रविज्ञान ही नवीन विद्याशाखा विकसित झालेली आहे. दुसरं कारण आहे. आणि तिसरं आहे की या ठिकाणी नवीन प्रकारचे ज्ञान व कौशल्य विकसित करण्याची गरज निर्माण होणे. कारण ही नवीन विद्याशाखा उदयाला येण्याचं हे तिसरं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की संगणक क्षेत्रामध्ये अधिक सखोल संशोधन करून आज माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ही एक प्रगत शाखा विकसित झालेली आपल्याला दिसून येते. आता आपण बघत आहोत त्याची व्याख्या. विद्याशाखेची व्याख्या बघत असताना विशिष्ट आशय, घटक, क्रिया किंवा घटना आणि नियम यांच्या संरचनेस विद्याशाखा असे म्हणतात. आता ही नवीन विद्याशाखा आपण बघितली, तिची कारणं बघितली
आणि आता आपण बघत आहोत त्याची व्याख्या, अजून एक व्याख्या आपण बघूया. आशय क्षेत्रे पद्धती, कार्यपद्धती, प्रशिक्षण, शिक्षण याविषयीची स्वतःची खास पार्श्वभूमी असलेल्या विशिष्ट अध्यापन योग्य ज्ञानाच्या संचयाला विद्याशाखा असे म्हणतात. आता ह्या शाखीय ज्ञानामध्ये ही नवीन विद्याशाखा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्याचा अर्थ आणि व्याख्या बघितलेली आहे. आता तुमच्या लक्षात येईल की व्याख्या बघितल्यानंतर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. आता ही वैशिष्ट्ये बघत असताना आपल्याला विद्याशाखा अभ्यासाच्या सोयीसाठी केलेली काय आहे व्यवस्था आहे. यामुळे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व्यवस्थितरित्या आपल्याला संक्रमित करता येते किंवा ते संक्रमण करण्यासाठी आपल्याला त्याची निश्चितपणानं मदत होते. संशोधन सुद्धा चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी होऊ शकतो. आता विद्याशाखीय ज्ञान म्हणजे काय, तर वेगवेगळ्या ज्ञान शाखांचं ज्ञान. वेगवेगळ्या शिक्षण आयोगाने सुद्धा या शाखांचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य अशी सुद्धा विभागणी केलेली आपल्याला दिसून येते. कला शाखेमध्ये मातृभाषा, इंग्रजी, आधुनिक भाषा, इतिहास, भूगोल, चित्रकला, हस्तकला, प्राचीन शिक्षण, लघुलेखन, टंकलेखन, शारीरिक शिक्षण यासारख्या सगळ्याच विषयांचा या ठिकाणी समावेश होतो. पुढची आहे वाणिज्य शाखा. वाणिज्य म्हणजे काय, तर व्यापार. व्यापाराशी निगडीत अर्थ, व्यापारशास्त्र आणि हिशोबशास्त्र यांचाही यामध्ये समावेश केलेला दिसून येतो. विज्ञान. विज्ञान शाखा म्हणजे काय, तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं मिळवलेलं ज्ञान. यामध्ये कृती, निरीक्षण, निष्कर्ष यांना खूप महत्व आहे. कारण विज्ञान शाखेत प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कृषी, अभियांत्रिकी, गणित, गृहशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र या सगळ्याच विषयांचा समावेश या ठिकाणी केलेला दिसून येतो. आणि आता आपण बघतो आहोत की विद्याशाखेची वैशिष्ट्ये. एक, प्रत्येक विद्याशाखा सुनिश्चित विषयवस्तू यांचा अभ्यास करते, हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं आहे या ठिकाणी समस्या, गरजा, स्वरूप, कृती याविषयी त्या त्या विद्याशाखेची गृहीतके मांडलेली असतात. 3, मूलभूत गृहीतकांशी संबंध लावण्याची प्रमाणके, कार्यपद्धती असतात. 4, प्रत्येक विद्याशाखेत विशिष्ट बौद्धिक, सामाजिक अशी विहित कार्ये असतात. 5वं वैशिष्ट्य आहे प्रत्येक विद्याशाखेकडे स्वतःची पृच्छा, ज्ञान निर्मिती, संशोधनाची साधनं आणि मार्ग पद्धती असतात. आणि 6वं आहे याच्यामधलं वैशिष्ट्य विविध घटना का घडतात याचं स्पष्टीकरण देणारे नियम विद्याशाखा निर्माण करतात. आणि 7वं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे या पृच्छेतून विविध संकल्पना, सामान्यीकरण, उपपत्ती मांडल्या जातात आणि त्याचं एकत्रित संघटन केलं जातं. आता या ठिकाणी विद्याशाखेची 3 अंग या ठिकाणी सांगितलेली आहेत. ती 3 अंग कोणती आहेत, तर एक, स्वतःची खास अशी विषयवस्तू असते विद्याशाखेला. दुसरं आहे की गृहीतके असतात आणि तिसरं आहे स्वतःची पृच्छा पद्धत आणि संरचना असते. ही झाली विद्याशाखेची तुमची अंगे. आता आपण पुढचा भाग बघतो आहोत. त्याच्यामध्ये नंबर बी मधला शालेय अभ्यासक्रमात शाखीय ज्ञानाची भूमिका आणि स्वरूप. आता शाखीय ज्ञान किंवा त्याची भूमिका बघत असताना शालेय अभ्यासक्रमाचं किंवा शालेय अभ्यासक्रमात त्या शाखीय ज्ञानाची भूमिका कोणती आहे, तर जेव्हा मूल शाळेत प्रवेश घेतं त्यापासून ते 10 वर्षाच्या काळापर्यंत त्या शाळेतच असतं आणि तो कालखंड हा माध्यमिक स्तर किंवा तो कालखंड माध्यमिक कालखंड मानलेला आहे. विविध विषयांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. माध्यमिक, उच्च माध्यमिक अभ्यास या विषयाला काही विकल्प असतात, म्हणजे वैकल्पिक विषय या ठिकाणी असतात. विषय निवडीला या ठिकाणी वाव दिलेला असतो. त्याच्यामुळे मुलांना सुद्धा त्यांना जो विषय आवश्यक आहे ते विषय त्या ठिकाणी ते घेऊ शकतात, निवड करू शकतात. शालेय स्तरावरती विविध भाषा आहेत. सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित, कार्यानुभव, क्रीडा, माहिती तंत्रविज्ञान, व्यवसाय कौशल्य इत्यादींचा विकास होण्यासाठी टेक्निकल विषय इत्यादींचा सुद्धा समावेश अभ्यासक्रमामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. शाखीय ज्ञानाची शालेय अभ्यासक्रमातली भूमिका समजावून घेत असताना त्यामध्ये शिक्षकाच्या भूमिकेला सुद्धा तितकंच महत्व असलेले दिसून येतं. मग या ठिकाणी शिक्षकांची नेमकी भूमिका कोणती आहे, तर शिक्षकांची भूमिका आहे फक्त
माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे शिक्षकाला माहीत असावे. म्हणजे तो काय करतो की जे ज्ञान तो या ठिकाणी घेणार आहे ते ज्ञान अद्ययावत असलं पाहिजे आणि मग त्या ज्ञानाची माहिती ग्रहण केल्यानंतर ते ज्ञान तो विद्यार्थ्यांना देणार आहे आणि ते विद्यार्थी ते ज्ञान ग्रहण करणार आहेत. अशा वेळेला त्या शिक्षकाची भूमिका स्वतः अगोदर त्याचं ज्ञान ग्रहण करणं ही असते. दुसरं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की शाखेतील ज्ञानाचं परिपूर्ण आकलन शिक्षकाला झालं पाहिजे. ज्ञान शाखा का स्वीकारायची याची कारणं, गरज आणि उपयोग हे सुद्धा शिक्षकांना माहीत असावे. त्याचबरोबर शिक्षकांचा भाषा कौशल्याचा विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी सांगितले की भाषा ही ज्ञान शाखा आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी आपण जर कोणती गोष्ट करायला पाहिजे तर प्रथम आपण त्याचं वाचन केलं पाहिजे आणि परत त्याचं लेखन केलं पाहिजे, संभाषण केलं पाहिजे आणि संभाषण आकलन होण्यासाठी संप्रेषण जी प्रक्रिया आहे ही संप्रेषणाची प्रक्रिया माहिती असणं शिक्षकाला गरजेचं आहे. कारण जेव्हा शिक्षक लेखन करणार आहे, वाचन करणार आहे, संभाषण करणार आहे त्यावेळेला ती माहिती देण्याचं कार्य तो करत असतो आणि अशा वेळेला ती माहिती कशी द्यायची याचंही ज्ञान त्या शिक्षकाला असणं गरजेचं आहे आणि मग ते विद्यार्थ्यांना अधिकाधिक समजू शकतं. यासाठी शिक्षकाची मातृभाषा ही चांगली असली पाहिजे, चांगली म्हणजे उत्तम असावी. त्याचबरोबर त्या ठिकाणी मातृभाषा किंवा त्या मातृभाषेतून शिकवत असताना स्पष्टपणा पाहिजे, उच्चार पाहिजे, त्याचं ज्ञान व्यवस्थित पाहिजे, मांडणी व्यवस्थित पाहिजे. कारण संभाषण कौशल्याचा आत्मा हा विचार आहे. कारण जेव्हा तुम्ही थिंकिंग करता तेव्हा संभाषण कौशल्यामध्ये विचार प्रक्रिया महत्वाची असते आणि ते सुद्धा या ठिकाणी शिक्षकाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण ती सुद्धा त्याची भूमिका आहे. गणित, विज्ञान यांचं अध्ययन अध्यापन करत असताना मात्र शिक्षकांनी जास्तीत जास्त कृतीवरती भर देऊन शिक्षण दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करावे लागतात, वेगवेगळ्या वस्तूंचं निरीक्षण करावं लागतं आणि त्यामधून त्यांना अचूक निष्कर्ष काढावे लागतात, वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढावे लागतात. अशा वेळेला या कृती त्या विषयांसाठी अपेक्षित असतात. ही सुद्धा भूमिका त्या शिक्षकांना माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चौकस बुद्धीचा विकास शिक्षकांचा असला पाहिजे. त्याचबरोबर ही चौकस बुद्धी का असावी तर चौफेर ज्ञान फिरलेलं आहे. आज जर तुम्ही बघायला गेला तर ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे आणि अशा वेळेला ते ज्ञान मिनिटाला वाढते, क्षणाक्षणाला वाढत आहे. अशा वेळेला माझ्या विषयामध्ये मला अधिकाधिक नवीन माहिती कशी घेता येईल याचं ज्ञान त्या शिक्षकाला असणं गरजेचं. म्हणजे चौकस बुद्धी त्या शिक्षकाकडे असावी, ती एक भूमिका त्याची आहे. त्याचबरोबर सृजनशीलतेचा विकास शिक्षकाकडे आला पाहिजे, झाला पाहिजे, त्याला केला पाहिजे. नवनवीन काहीतरी शोधलं पाहिजे, नवनवीन विचार त्या ठिकाणी असतील, नवनवीन गोष्टी त्याच्यामध्ये असतील आणि ह्या सगळ्यांसाठी त्याचा या ठिकाणी जी शाखा आहे ही शाखा सुधारण्याची भूमिका या ठिकाणी शिक्षकाची असलेली दिसून येते. विषयांमध्ये अभिरुची दृष्टिकोन जर विकसित करता आले तर अतिशय उत्तम असतो. म्हणजे कोणताही विषय असेल तर शिक्षक तो विषय कशा पद्धतीनं सांगतोय, कशा पद्धतीनं तो मांडतोय यावरती बऱ्याचशा विषयांमध्ये अभिरुची निर्माण होते मुलांमध्ये. ती सुद्धा एक भूमिका शिक्षकांची असली पाहिजे. आणि पुढचा मुद्दा आहे की सामाजिक शास्त्र जर आपण शिकवत असतो तर त्या सामाजिक शास्त्रांमधून आपल्याला काय करता येईल तर राष्ट्राचा इतिहास आपला जो आहे तो त्या मुलांसमोर देता येईल, मुलांना सांगता येईल, मुलांना समजावून सांगता येईल. त्याचबरोबर त्याचं ज्ञान जे आहे ते व्यवस्थितरित्या आपल्याला मुलांसमोर कथित करता येईल. त्याचबरोबर राष्ट्र महापुरुष जे होऊन गेलेले आहेत त्यांचं जे योगदान आहे हे योगदान सुद्धा इथं सांगणं गरजेचं आहे. त्याची जाणीव मुलांमध्ये झाली पाहिजे. हेच आपल्याला काय करायचं आहे, ही सुद्धा भूमिका शिक्षकांची असली पाहिजे. पुढे आहे या ठिकाणी सांगितले की राहणीमान जे आहे या राहणीमानावर भौगोलिकतेचा परिणाम कसा होतो हे सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं पाहिजे. ही सुद्धा एक भूमिका आहे. पुढे आहे की वेगवेगळे खेळ आणि खेळांचं महत्व शिक्षकांनी निर्माण केलं पाहिजे किंवा ती सुद्धा त्याची एक भूमिका आहे आणि त्यामध्ये त्यांनी आवड निर्माण केली पाहिजे. जर शरीर तंदुरुस्त जर राहायचं असेल तर खेळ आणि खेळाचं महत्व समजावून देणं ही शिक्षकाची भूमिका आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे नवनवीन ज्ञानशाखांची तोंड ओळख करून घेणे किंवा ती शिक्षकाजवळ असणे गरजेचं आहे.
अभ्यासक्रमात शालेय ज्ञानाचं स्वरूप. आता हे जे स्वरूप आहे ते ज्ञान शाखा आणि भाषेचं स्वरूप, विज्ञान तंत्रविज्ञानाचं स्वरूप, गणिताचे स्वरूप आणि इतिहास राज्यशास्त्र यांचं स्वरूप. त्या ठिकाणी आपण पहिल्या ठिकाणी आपण बघतो आहोत की शालेय अभ्यासक्रमात शालेय ज्ञानाचं जे स्वरूप आहे तिथं एक लक्षात येतं आपल्या की शालेय अभ्यासक्रमामध्ये शास्त्रीय ज्ञानाचं स्वरूप बघत असताना किंवा तो घटक विचारात घेत असताना असं आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्र राज्यानं या ठिकाणी शालेय स्तरावरती वेगवेगळे विषय या ठिकाणी शिकवले जातात. म्हणजे शालेय स्तरावरती आज आपण बघतो आहोत की वेगवेगळे विषय आहेत त्या ठिकाणी आणि त्यामधून विविध ज्ञानशाखांची ओळख आपल्याला या ठिकाणी होत असते किंवा विद्यार्थ्यांना होत असते. आणि म्हणून शालेय विषयाचं आकलन होणं हीच ज्ञानशाखांची जाणीव होण्याची पहिली पायरी आहे. आणि म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये असं जर लक्षात आलं की 10वीच्या शालेय स्तराचं अंतिम वर्ष त्या ठिकाणी असतं या शालेय अभ्यासक्रमामधलं आणि या वर्गातील विविध विषयांचं स्वरूप लक्षात घेतले तर आपल्याला या शाखीय ज्ञानाचं स्वरूप लक्षात येण्यास मदत होते. आणि म्हणून पहिलीच दिलेली आपल्याला ज्ञानशाखा भाषांचं स्वरूप. आता शालेय स्तरावरती आपण बघतो की मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत अशा वेगवेगळ्या भाषा अभ्यासक्रमामध्ये निश्चित केलेल्या दिसून येतात. मराठी आपली ही राजभाषा आहे. भारतीय प्रगत भाषांपैकी मराठी भाषा एक भाषा असलेली दिसून येते. विविध प्रांतातले लोक जे अमराठी आहेत त्या आपल्या राज्यामध्ये येऊन राहिलेले आपल्याला माहित आहे. जरी त्यांची मातृभाषा वेगळी असली तरी सुद्धा दैनंदिन व्यवहारातल्या काही गोष्टींसाठी त्यांना मराठीचं ज्ञान हे येणं आवश्यक आहे किंवा असणं आवश्यक आहे. यासाठी मराठी भाषेबद्दल प्रेम, जिव्हाळा या ठिकाणी निर्माण व्हावा यासाठी ही योजना शालेय स्तरावर केल्याचे दिसून येते. आता या ठिकाणी आपण काय करतो की तिथं मराठीसाठी किंवा भाषेसाठी शब्द संग्रह वाढवणं, योग्य उच्चार करणं, लेखनाचे नियम समजावून घेणं, विविध प्रकारांचा आस्वाद घेणं, साहित्यिकांचा परिचय करून देणं, विविध मूल्यांची जोपासना करणं इत्यादी गोष्टी आपल्याला या भाषेच्या स्वरूपामध्ये ज्ञानशाखेमध्ये आपल्याला बघता येतात. थोडक्यात काय या स्तरावरती ज्ञानशाखांचं स्वरूप हे प्राथमिक किंवा रुजवणूक करण्याचं आहे, ज्या योगे पुढील स्तरावरती ते विद्यार्थी काय करतील या आपल्या राजभाषेचं जे जोपासना आहे ती जोपासना करण्याची एक प्रवृत्ती, एक चांगली गोष्ट विद्यार्थ्यांमध्ये येईल. म्हणून पहिलं जे स्वरूप आहे ते ज्ञानशाखा भाषा स्वरूप. दुसरा या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रविज्ञानाचं स्वरूप. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 हा जर समोर ठेवला तर या विषयाची रचना जी आहे ती अशा पद्धतीने केलेली आहे की विद्यार्थ्यांची जो शिकणारा विद्यार्थी आहे या शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताणतणाव येऊ नये याच दृष्टिकोनातून या विषयांची रचना अशा पद्धतीने केलेली आहे. आणि ज्ञानाची ओळख करून देत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये शोधक प्रवृत्ती जास्तीत जास्त वाढीस लागावी हा या ठिकाणी काय केलेलं आहे बारकाईने लक्ष या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. अभ्यासक्रमाचं महत्वाचं स्वरूप म्हणजे काय तर संक्रमित स्वरूपाचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. या ठिकाणी अन्न, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवविविधता, आरोग्य, नैसर्गिक स्रोत, पर्यावरण आणि त्यांचं व्यवस्थापन अशा विविध घटकांचा समावेश या विज्ञान आणि तंत्रविज्ञानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. आता आहे की गणिताचं स्वरूप. ज्ञानशाखा गणिताचं स्वरूप बघत असताना ही गणित सर्व शास्त्रांची भाषा मांडलेला आहे आणि या जर गोष्टी लक्षात ठेवल्या तर या विषयाची मांडणी ही याच पद्धतीने करण्यात आलेली आहे. राष्ट्र विकासामध्ये गणित विषयाचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. कारण जीवन कौशल्य विकसनामध्ये गणिताचं कार्य किंवा योगदान हे कसं असावं याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. जागतिकीकरण, प्रदूषण, विविध राष्ट्रातल्या स्पर्धा यांचा विचार या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये गणित कौशल्य कशा प्रकारे विकसित होतील याकडेही बारकाईने लक्ष दिलेलं आहे. यामध्ये सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्रीय, भौगोलिक यांचीही भर या ठिकाणी घातलेली दिसून येते.
अभ्यासक्रमामध्ये अंकगणित असेल, बीजगणित असेल, व्यवहारिक गणित असेल, भूमिती असेल, संख्याशास्त्र असेल, अशा प्रकारच्या विविध ज्ञानशाखांची ओळख सुद्धा या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि जीवनामध्ये येणाऱ्या समस्या आपण कशा सोडवायच्या, यासाठी त्याचा उपयोग कसा करायचा, याकडेही या ठिकाणी भर दिलेले आहे. आणि कृतीद्वारे शिक्षणाची सोय या ठिकाणी केलेली आहे. आणि पुढचा मुद्दा आपण बघतो आहे इतिहास आणि राज्यशास्त्र ज्ञानशाखेचं स्वरूप. इतिहास आणि राज्यशास्त्र या ज्ञानशाखाचा विचार करत असताना यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन असे 3 कालखंड मांडलेले आहेत. कालखंडाची मांडणी जी आहे ती क्रमबद्ध पद्धतीने केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये भारतीय राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक मूल्ये यांचाही विचार या ठिकाणी केलेला दिसून येतो. भारतातील सामाजिक बदलाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. इतिहास, राज्यशास्त्र या विषयाचं स्वरूप व्यापक असं आहे. याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणं गरजेचं आहे, याचाही विचार या ठिकाणी केलेला दिसून येतो. पूर्वी आपण काय मिळवले, आज आपण कोणत्या ध्येयाप्रत जाणार आहोत, याचा विचार या ज्ञानशाखेमध्ये केल्याचं दिसून येतं. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं हे सुद्धा अभ्यासक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. आणि मानवतावादी आणि सामाजिक दृष्टिकोन विकसित करणे हे या अभ्यासक्रमाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्याला जर लक्षात आलं असेल की शालेय अभ्यासक्रमामध्ये शालेय ज्ञानाचं जे स्वरूप आहे हे कोणकोणत्या विषयाशी निगडीत आहे, तर भाषा ही जननी आहे, त्याचबरोबर राजभाषा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कोणाकोणाला ती उपयोगी पडणार आहे, कोणाकोणाला आपण कशा पद्धतीने ज्ञान देणार आहे, कशा पद्धतीने विकसित करणार आहोत, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शिकवायचं तर कृतीवर आधारित तुम्ही द्या. त्याचबरोबर गणिताचे तुम्ही दिलं असेल तर तिथेही कृती आधारित द्या. आणि इतिहास आणि राज्यशास्त्राचं तुम्हाला व्याप्तीही भरपूर आहे, ती व्याप्ती मुलांना त्या स्तरावर तुम्ही समजावून द्या. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी शालेय अभ्यासक्रम शाखीय ज्ञानाचं स्वरूप या घटकाचा अभ्यास या ठिकाणी सविस्तररित्या केलेला. विद्याशाखा आणि विषयाचं आकलन याच्यामध्ये आपण सी हा उपघटक बघत आहोत, सामाजिक शास्त्र. त्यामध्ये शास्त्रीय क्षेत्रातील उदाहरणे, नमुना, बदल यामध्ये सामाजिक शास्त्र, नैसर्गिक शास्त्र, गणित आणि भाषाशास्त्र यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. शालेय ज्ञानक्षेत्रामध्ये अनेक बदल होत गेलेले आपल्याला दिसून येतात. कारण माहिती तंत्रज्ञान युगामध्ये शिक्षणामध्ये वेगाने बदल घडून आलेले आपल्याला दिसून येत आहे. आणि या बदलांना जर सामोरं जायचं असेल तर काही सिद्धांत माहिती असणं आवश्यक आहे. कारण ज्ञान हे समुद्राप्रमाणे अथांग आहे. आणि इतिहास जर जाणून घ्यायचा असेल, ज्ञानशाखेमधले बदल कसे कसे होत गेले याचा विचार आपण केला पाहिजे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद यांनी अध्यापन शास्त्रातील अभ्यासक्रमात जे बदल सुचवलेले आहेत त्याचं महत्त्व अधोरेखित त्यांनी केलेलं आहे. या ज्ञानशाखांचा अभ्यास शालेय शिक्षणापासूनच केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये समाजशास्त्र, गणित, विज्ञान, भाषा या विषयांचा समावेश आहे. आपणास या ठिकाणी ज्ञानशाखेतील बदल आणि आपण यांचा काय संबंध आहे हे पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल. आणि त्याच्यातला जो पहिला आहे तो सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र म्हणजे काय, तर व्यक्ती आणि समाज यांच्यामधील सांस्कृतिक पार्श्वभूमीवर परस्पर संबंधाचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. या विषयामध्ये इतिहास, घटना, तत्वे इत्यादींचा अभ्यास आपण करत असतो. जगामध्ये अनेक समाज आहेत, त्यातल्या संघटना आहेत, त्या समाजाची काही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्या ठिकाणी अभ्यास करून जी तत्वे मांडलेली आहेत, व्यक्ती, कार्य आणि वर्तन यांनाही या सामाजिक शास्त्रामध्ये महत्त्व असलेलं दिसून येतं. समाजशास्त्र आणि शिक्षण यांचा अतिशय जवळचा संबंध असलेला दिसून येतो. बदलती परिस्थिती, सामाजिक पुनर्रचना करण्यात यामध्ये शिक्षणाचं महत्त्वाचं स्थान आहे. याचा मागोवा घेत असताना समाज परिस्थिती अनेक विविध कारणांनी बदलते. त्यामध्ये कुटुंब संस्था, जातीभेद, नागरीकरण, औद्योगिकरण, सामाजिकरण, गतिमानता इत्यादी
त्या ठिकाणी त्यांचा अंतर्भाव होतो. आधुनिकीकरणाने समाजात बदल होत गेले किंवा होत आहे. फक्त आधुनिकीकरण करत असताना त्या आधुनिकीकरणाला औद्योगिकीकरणाची सुद्धा मदत होते. आधुनिकीकरण म्हणजे बदलणारी स्थिती किंवा प्रक्रिया आणि ती प्रक्रिया ही दीर्घकालीन स्वरूपाची असते. समाजशास्त्रामधून व्यक्ती समाज यांच्या जीवनाशी किंवा जीवनाची चांगली घडी बसावी किंवा बसवल्यानंतर त्यांचं जीवन हे व्यवस्थित व्हावं आणि ते व्यवस्थित होण्यासाठी अध्ययन त्या ठिकाणी करावं किंवा अध्ययनामधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता येतील. आधुनिकीकरणाने नवीन शास्त्रीय व तांत्रिक शाखा यांचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी होणार आहे. यासाठी शिक्षण, शैक्षणिक सुविधा यांच्यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. उच्च शिक्षण संशोधनाचा स्तर उंचावणे गरजेचे आहे. व्यक्ती विकास हा होतो तसा समाज विकासही होतो आणि त्याचबरोबर राष्ट्राचा विकास सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि मग ही जी प्रगती आहे ही उद्योग, शेती याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. समाजशास्त्रामध्ये सामाजिक मूल्ये, आधुनिक मूल्ये, धर्मनिरपेक्षता यांचे ज्ञान होणे आपल्याला आवश्यक आहे. समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना भारतामध्ये ज्या ज्या समाज सुधारकांनी योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक विचारवंतांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे, मोठं आहे आणि मौलिक आहे. आणि म्हणून समाजाची सुधारणा आपल्याला झालेली दिसून येते कारण त्यांनी अतिशय मोठं योगदान या शिक्षणामध्ये दिलेलं आहे. नैतिक प्रगती झाली, भेदाभेदाचं प्रमाण मात्र अजूनही थोडंसं कमी झालेलं आपल्याला दिसून येत नाही. ते शिक्षणाने होणं किंवा ह्या ज्या ज्ञानशाखा विकसित झालेल्या आहेत यातून होणं आवश्यक आहे. स्त्री शिक्षण, बालकांचं आरोग्य, कुपोषण, अपंगत्व, बालकामगार त्यांचं जीवन, त्यांचं शिक्षण यासारख्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी समाजामध्ये आचार विचार हे बदलणं गरजेचं आहे. आणि हे बदलण्यासाठी आपल्याला सामाजिक शास्त्र म्हणजे समाजशास्त्राची आवश्यकता असलेली दिसून येते. दुसरं आहे नैसर्गिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र त्यालाच विज्ञान असंही म्हटलेलं आहे. या ठिकाणी ज्ञान हे प्राचीन काळी एकत्र होतं. तत्वज्ञान विद्याशाखेत एकवटलेलं होतं. विद्येचं पुनर्जीवन, धार्मिक सुधारणा यामुळे ज्ञान निर्मितीची गती वाढलेली दिसून येते. मानवाने सोयीसाठी विविध विद्याशाखा उदयास आणल्या. त्यामध्ये गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, भाषा यासारख्या विषयांचा अभ्यास या ठिकाणी केलेला दिसून येतो. मानवाच्या मूलभूत गरजा भागवत असताना चाक आणि अग्नी यांचा शोध लागला आणि कच्च्या अन्नापेक्षा शिजवलेले अन्न तो खाऊ लागला. आणि श्वापद म्हणजे जंगलामध्ये राहत असताना श्वापदापासून रक्षण करण्यासाठी त्यांनी निवारा शोधला. मानवाच्या गरजांचा विचार करून नैसर्गिक शास्त्र ही विकसित झालेली आपल्याला दिसून येतात. नैसर्गिक शास्त्र ही विज्ञानाचीच एक शाखा मांडलेली आहे. त्यामध्ये निसर्गातील अभूतपूर्व घटनांचे आकलन, निरीक्षण, वर्णन, भविष्य यांचं अध्ययन केलेलं दिसून येतं. नैसर्गिक विज्ञानाचे अध्ययन यात आकलन, कार्य, विश्वास यांचा समावेश होतो. यामध्ये 5 मुख्य शाखांचा समावेश झालेला दिसून येतो. त्या शाखा कोणत्या आहेत तर रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि खगोलशास्त्र. आता ह्या नैसर्गिक शास्त्रामध्ये आपण ह्या सगळ्या शाखांचा उपशाखांचा अभ्यास या ठिकाणी करत असतो आणि त्यातून आपण ज्ञान घेत असतो. आता पुढचे आहे गणित. इंग्रजीत मॅथमॅटिक्स असा शब्द आहे. ग्रीक भाषेतून हा शब्द आलेला आहे. या शाखेची निर्मिती मात्र मानव निर्मित झालेली आहे. प्राचीन काळी आदिमानव अंकाचं ज्ञान करत होता असे काहीतरी पुरावे या ठिकाणी सापडलेले आहेत. पण तंत्र अवगत नव्हतं. त्याच्यानंतर प्रयोग केले आणि काही तंत्र या ठिकाणी विकसित केली. सुरुवातीला हे जे आदिमानव होते ते हाताच्या बोटांची म्हणजे या ठिकाणी बोटे मोजत असत
आणि हाताला 5 बोटे आहेत. या 5 बोट्यावरून त्यांनी गणन पद्धती विकसित केली. त्यास किन्नरी संख्या पद्धत असंही म्हणतात. इजिप्तमधील पिरॅमिडची रचना जी आपण बघतो आहोत किंवा माहिती आहे आपल्याला, त्यामध्ये भूमिती ज्ञानशाखेचा वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो. 18व्या शतकात सुद्धा गणिताची सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. बीजगणिताचा विकास या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. भारताला गणिताचा वारसा हा प्राचीन काळापासून लाभलेला आहे. निसर्गाचे गूढ उकलण्यासाठी ऋषीमुनी यांनी परिश्रम घेतलेले आहेत. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त यांनी गणिताला मोठे योगदान दिलेले आहे. ब्रह्मगुप्त यांनी शून्याची संकल्पना मांडली आणि त्यातून दशमान पद्धती विकसित झालेली दिसून येते आणि तिचा उपयोग गणितीय क्रिया करण्यासाठी, आकडेमोड करण्यासाठी, संगणक विकासामध्ये सुद्धा ही द्विमान पद्धत वापरलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामध्ये सुद्धा 0 ते 1 या प्रणालीचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर गणितीय जे आहेत भास्कराचार्य यांनी लीलावती हा ग्रंथ लिहिला आणि गणितीय भाषा जी आहे ती किंवा त्याचं ज्ञान जगासमोर या ठिकाणी मांडलेलं आहे. गणित ही मानवनिर्मित शाखा आहे, उपयोजित शाखा आहे आणि 3 मूलभूत शाखा त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या दिसून येतात. त्याच्यामध्ये अंकगणित, बीजगणित आणि भूमिती ह्या विषयांचा किंवा या आंतरशाखांचा या ठिकाणी काय आहे समावेश केलेला दिसून येतो. आणि शेवटचा आहे भाषाशास्त्र. संप्रेषण आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक असं हे भाषाशास्त्र आहे. या ठिकाणी जन्माला आला की तो नंतर बोलायला शिकतो, मातृभाषा वापरतो, त्यावरून तो विचार करतो. शालेय शिक्षणात अधिक या भाषेची त्या बालकाला ओळख होते. यामध्ये तो काय शिकतो? लिहिणे, वाचणे, संभाषण करणे, बोलणे यासारख्या ज्या क्रिया आहेत त्या ठिकाणी त्या सुरू होतात आणि संप्रेषणासाठी भाषा ही अतिशय महत्वाची आहे. त्याबरोबर संप्रेषण हे प्रभावी करण्यासाठी भाषाशास्त्र महत्वाचं असलेलं दिसून येतं. कारण जेव्हा तुम्ही संप्रेषण करणार आहात त्यावेळेला जी भाषा तुम्ही बोलणार आहात त्याच्यावरती तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. भाषाशास्त्रामध्ये भाषेचं स्वरूप, अर्थ, संरचना, बदल, उच्चार किंवा ह्या उच्चार शास्त्राचा सुद्धा शब्द रचनेसाठी उपयोग केलेला दिसून येतो. आता या सगळ्यांचं अध्ययन करणारं शास्त्र जे आहे ते प्रत्येक भाषेचं व्याकरण असतं. भारतातील प्राचीन भाषा ही संस्कृत आहे आणि यालाच आपण काय करतो? सर्व भाषांची जननी असंही या ठिकाणी म्हणत असतो. या संस्कृतचा शास्त्रशुद्ध अभ्यास पाणिनी यांनी केला. त्यांना भारतीय व्याकरणाचे आद्य प्रवर्तक असंही या ठिकाणी संबोधलं आहे. या ठिकाणी शालेय स्तरावर अध्यापनाची सुरुवात जेव्हा होते ती मातृभाषेच्या ज्ञानापासून होत असते. या ठिकाणी त्या भाषेचे उच्चारण करणं, लेखन करणं, व्याकरण हा सर्वच जो विषय आहे या विषयांचा तो पाया या ठिकाणी मांडलेला आहे. भाषेचं अध्ययन करणाऱ्या व्यक्तीला भाषाशास्त्राचं ज्ञान हे अत्यावश्यक मानलेलं आहे. भाषेच्या उपयुक्ततेवरती भाषेचं भवितव्य अवलंबून असलेलं दिसून येतं. मग याच्यामध्ये प्राचीन भाषा, आधुनिक भाषा ही अध्ययनानं समजावून देणं हे भाषाशास्त्राच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असलेलं दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपण ह्या 4 गोष्टी बघितल्या की त्याच्यातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या, कोणकोणते विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत, कोणकोणत्या शाखा त्याच्यामध्ये आहेत आणि मग आपण याच्यामध्ये बघितले की समाजशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र असेल, नैसर्गिक शास्त्र असेल, गणित असेल आणि भाषाशास्त्र असेल यांचा आपण काय करायचं आहे या ठिकाणी या ज्ञान शाखामध्ये उपयोग करावयाचा आहे. आता आपण कोर्स नंबर 3 प्रथम वर्ष प्रथम सेमिस्टर मधला विद्याशाखा आणि विषयाचं आकलन याच्यामधला आता पुढचा डी भाग या ठिकाणी बघत आहोत, जो उपघटक आहे विद्याशाखेची संकल्पना आणि भूमिका. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी भारत आणि भारताबाहेरील असेल पाश्चात्य या ठिकाणी तर जॉन डी, प्लेटो, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांनी शैक्षणिक विचार कोणते मांडले, कसे मांडले, समाजाला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या बाबतीतलं आता आपण काय करणार आहोत त्याचा अभ्यास
या ठिकाणी करणार आहोत। आता हे विचार मांडत असताना भारत आणि भारताबाहेर जे विचारवंत होते, या विचारवंतांनी काय केलेलं आहे की आपापले शैक्षणिक विचार त्या ठिकाणी स्पष्ट केले आहेत। त्यामुळे त्यांनी मांडायचा प्रयत्न काय केला, तर जो बालक आहे, जो शिक्षण घेतो आहे, या बालकाला कोणत्या प्रकारचं शिक्षण किंवा कशा प्रकारचं शिक्षण आवश्यक आहे, कोणकोणत्या ज्ञानशाखांचा त्याच्यामध्ये समावेश केला गेला पाहिजे, त्याचबरोबर त्या त्या काळानुसार शिक्षण कसं दिलं पाहिजे किंवा ते गरजेचं कसं आहे आणि समाजाच्या गरजा त्या काळातल्या कोणत्या आहेत, त्याचबरोबर एखादा चांगला आदर्श नागरिक, सुजाण नागरिक किंवा एक चांगला माणूस निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या शैक्षणिक योजना आखणं गरजेचं आहे आणि या सगळ्याच्या स्वरूपामध्ये किंवा त्या सगळ्यांचा विचार करून या तत्ववेत्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघतो आहोत की जॉन डुई यांनी आधुनिक युगातील शिक्षण तज्ञ आणि त्याचबरोबर तत्वज्ञ म्हणून त्यांची ओळख असलेली दिसून येते। डुई यांनी काय सांगितलं की त्यांनी ज्ञानशाखेच्या संकल्पना मांडत असताना त्यांनी सांगितले की प्राचीन आणि अर्वाचीन तत्वज्ञानाचा त्यांच्या एकूण विचारावरती प्रभाव पडलेला दिसून येतो। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की त्यांना कार्यवादी तत्वज्ञ असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे। जे शिक्षण तुम्ही देणार आहात ते शिक्षण त्या व्यक्तीला किंवा जे ज्ञान तुम्ही त्या ठिकाणी देणार आहात ते त्या बालकाला, त्या व्यक्तीला त्याच्या जीवनाला उपयोगी पडणारं असलं पाहिजे, म्हणजे जीवन उपयोगी शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे। त्याचबरोबर जीवन उपयोगी शिक्षण देत असताना जीवनामध्ये प्रत्येकाच्या समस्या येतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी हे जे ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे ते ज्ञान तुम्हाला उपयोगी पडावं, त्या समस्या तुम्हाला त्याचं निराकरण करता यावं किंवा त्या सोडवता याव्यात अशा प्रकारचं ज्ञान तुम्ही या ठिकाणी द्यावं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। फक्त त्या ठिकाणी तुमचं शुद्ध ज्ञान, पुस्तकी ज्ञान हे देऊन चालणार नाही, तर त्यांनी ज्ञानशाखाची रचना करत असताना शाळेला सुद्धा समाजाचं एक छोटंसं रूप मांडलं आणि त्यांनी एक पद्धत सांगितली। ती पद्धत म्हणजे कृतिशील पद्धत, म्हणजे ऍक्टिव्हिटी मेथड आणि लर्निंग बाय डुईंग, म्हणजे कृतीतून शिक्षण द्या। कारण प्रयोग आणि अनुभव सुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं केलेले आहेत किंवा त्यांनी त्या प्रत्यक्ष अनुभवाला जास्त महत्व दिलेलं दिसून येतं। आता जेव्हा ज्ञानशाखांचं स्वरूप सांगत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे शिक्षण जे आहे तुमचं लोकशाही प्रधान असावं। त्याचबरोबर धर्म आणि अध्यात्म यांना त्यांनी अजिबात कुठेही शिक्षणामध्ये, ज्ञानामध्ये स्थान दिलेलं दिसून येत नाही। पण विज्ञान आणि प्रगती यांची कास तुम्ही धरल्याशिवाय तुमची उन्नती होणार नाही, म्हणजे व्यक्तीचा विकास, अनुषंगानं समाजाचा विकास आणि अनुषंगानं राष्ट्राचा विकास हे घडत राहणार आहे। पण तुम्ही जीवन आणि तुम्ही या ठिकाणी प्रगत ज्ञान यांची कास धरणं गरजेचं आहे। जॉन डुई यांनी सांगितलं की त्यांचा एक लोकशाहीवरती प्रचंड विश्वास होता, पण लोकशाही म्हणजे केवळ राजकीय लोकशाही नव्हे, तर लोकशाही म्हणजे सहजीवन। या ठिकाणी जेव्हा त्यांनी सांगितलं की जी जबाबदारी समाजाची आहे ती सहयोगी वृत्ती आणि सामाजिक कार्यक्षमता याच्यावरती भर देऊन किंवा त्याचा विकास करून त्यांनी त्या पद्धतीने ती जबाबदारी आपल्या ज्ञानातून पूर्ण करावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की मुलांचं जीवन हेच शिक्षण आहे, त्यामुळे अभ्यासक्रमाची रचना करत असताना, अभ्यासक्रम आखत असताना तुम्ही काय करा की सुनिश्चित अभ्यासक्रमाची गरज नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे। लहान मुलं ही चौकस बुद्धिमत्तेची असतात किंवा त्यांची जी दृष्टी आहे किंवा चौकसपणा आहे तो फार मोठा असतो आणि म्हणून या दृष्टीनं भाषा या ज्ञानशाखेची रचना करताना त्या भाषेमध्ये तुम्ही वाचन, लेखन, संभाषण यावरती भर दिला पाहिजे। गणित या ज्ञानशाखेमध्ये व्यवहारिक गणिताला महत्व दिलं पाहिजे किंवा या ठिकाणी ते महत्व देत असताना त्याला त्या ठिकाणी उदाहरणांमध्ये किंवा जीवनामध्ये त्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे, अशा प्रकारचं गणिताचं सुद्धा ज्ञान तुम्ही दिलं पाहिजे। विज्ञान शाखाचा अभ्यास करत असताना किंवा विज्ञान ह्या ज्ञानशाखा मधून तुम्ही काय द्यावं, तर निसर्गाचा अधिकाधिक तुम्ही परिचय करून द्या। त्यामुळे त्याला प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव निश्चितपणाने येऊन त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रगल्भ होईल। त्याचबरोबर हस्तकौशल्य विकसित करण्यासाठी कार्यान्वयन सारखी ज्ञानशाखा प्रत्येक शाळेमध्ये असावी। ज्ञानशाखेद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती जर आपल्याला साधायची असेल तर भाषा, गणित, इतिहास, भूगोल, व्यवसाय शिक्षण यासारख्या, त्याचबरोबर आरोग्य शिक्षण यासारख्या सगळ्याच ज्ञानशाखांचा तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करायचा आहे आणि जे ज्ञानाची सलगता, समवाय आणि अखंडत्व
तयार करायला पाहिजे, ही भूमिका त्यांनी या ठिकाणी जॉन लुई यांनी आपल्या या विद्याशाखेची संकल्पना मांडत असताना मांडलेली दिसून येते. आता 2 नंबरचे जे आहेत आपण बघतोय की प्लेटोनी सुद्धा सांगितलं की जेव्हा पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की मुलांना सक्तीनं किंवा सक्ती करू नका, सक्तीचं ज्ञान देऊन काहीही उपयोग नाही. ते वरवर तुमचं जे काय आहे ते ऐकतील, ऐकल्यासारखं करतील, पण समजून घेणार नाही. म्हणून अंतर्मनापर्यंत जर जायचं असेल तर तुम्हाला तिथं सक्ती करून चालणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्ञानाचा परिणाम त्यांच्या शरीरावर होईल, मनावरती होणार नाही. मग जे ज्ञान आपण देतो ते ज्ञान मनापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सत्यम शिवम सुंदरम या ठिकाणी ही जीवनाची अंतिम मूल्य आहे आणि ती समजण्यासाठी अनुभवाचं क्षेत्र हे वाढवणं आणि त्याच्यासाठी ज्ञानसाधना करणं आणि त्यातून एक चांगला माणूस किंवा चांगला मानव, चांगली व्यक्ती, चांगला बालक या ठिकाणी घडवणं हे आपल्याला जमू शकतं. आणि प्लेटो यांनी आपल्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये शैक्षणिक विचार मांडत असताना त्यांनी सांगितलं की शैक्षणिक विचार आणि ज्ञानशाखेबाबतचे स्वरूप या आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये स्पष्ट केले आणि त्यांनी त्याच्यामध्ये 3 पातळ्या सांगितल्या. पहिली आहे त्यांनी सांगितलेली इंद्रिय अनुभव पातळी, भावना पातळी आणि अमूर्त पातळी. या 3 पातळ्या म्हणजे काय तर अमूर्त पातळी जी आहे ती ज्ञानाची शाश्वत चिरंतन पातळी मांडलेली आहे. आणि त्याद्वारेच आपण काय करतो की एक चांगला नागरिक, सुजाण नागरिक या ठिकाणी आपण तयार करत असतो, तयार होतो तो. आणि त्या ठिकाणी त्या ज्ञानशाखेचं स्वरूप किंवा त्या ज्ञानशाखेचं ते ध्येय असलं पाहिजे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं की इंद्रिय अनुभव, भावना आणि अमूर्त या 3 गोष्टी दिल्या की ज्ञानशाखेचं तुम्ही काय करू शकता, एक चांगला परिपूर्ण नागरिक याच्यामध्ये तयार करू शकता. आणि म्हणून काही त्यांनी योजना आखल्या आणि त्याच्यातून पहिल्या आपल्या अवस्था या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आता या योजनामध्ये वेगवेगळ्या अवस्था काय सांगितल्या तर 0 ते 7 या वयामध्ये मुलांना खेळाद्वारे शिक्षण द्या, कारण मुलाचं मन आणि या ठिकाणी शरीर दोन्हीही सदृढ होईल. म्हणजे तो दोन्हीकडून जर त्याचा विकास झाला तर तो प्रत्येक गोष्ट या ठिकाणी प्रत्येक ज्ञान घेण्यासाठी तयार होणार आहे. म्हणून या काळामध्ये तुम्ही ते शिक्षण द्या. नंबर 2च्या अवस्थेमध्ये त्यांनी 7 ते 17 वयामध्ये सांगितलेलं आहे किंवा त्या अवस्थेमध्ये तुम्ही वाचन द्या, लेखन द्या, गणित या ज्ञानशाखांचं तुम्ही काय करायचं आहे ते ज्ञान मुलांना द्यायचंय, अध्ययन करायला लावायचं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे शारीरिक शिक्षणावरती संगीत जे आहे, गीतं आहेत, कथा साहित्य आहे, नृत्य आहे, कला आहे या शाखांचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करायचा आहे समावेश करायचा आहे. आणि हे सगळं देत असताना तुमची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतूनच त्याचं माध्यम तुम्ही निवडावं. तिसरी त्यांनी सांगितलेलं आहे की 17 ते 20 तिसरी अवस्था जी आहे ती त्याच्यामध्ये या कालखंडामध्ये मुलांना सैनिक शिक्षण देण्याची योजना त्यांनी मांडलेली आहे. ते देत असताना संगीत आणि साहित्य यांचाही समावेश या ठिकाणी करावा असंही या ठिकाणी त्यांनी तिसऱ्या अवस्थेमध्ये सांगितलं. 4थी अवस्था आहे 20 ते 30 या कालखंडामध्ये उच्च शिक्षणाची सुरुवात या अवस्थेमध्ये होत असते आणि ज्याच्या अंगी पात्रता आहे त्यांनीच हे शिक्षण घ्यावं, कारण शालेय स्तरावर अंकगणित, भूमिती, खगोलशास्त्र हे मूर्त पातळीवरती अभ्यासलेले असतात आणि त्यांना अमूर्त रूप देणं आता या अवस्थेवरती आवश्यक असतं, अपेक्षित असतं. आणि म्हणून अमूर्त पातळीवर विचार करणं म्हणजे त्या बालकाचा बौद्धिक स्तर उंचावणे, बौद्धिक शिस्त निर्माण होण्यासाठी या ज्ञानशाखांचा आपल्याला उपयोग होत असतो. संगीत विषयाचा समावेश या स्तरावर सुद्धा केलेला दिसून येतो. संगीतामधून तुम्ही सुसंवाद साधू शकता किंवा ते सुसंवाद साधण्याचं कौशल्य विकसित करू शकता असंही त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. शिक्षणाची योजना मांडत असताना ज्ञानशाखेचं स्वरूप अधिक व्यापक केलेलं दिसून येतं. आणि म्हणून हे जे शिक्षण ज्यांना द्यायचं आहे हेही अपेक्षित नाही, म्हणजे प्रत्येकाला दिलं पाहिजे त्याचबरोबर शिक्षण हे सर्वांना द्यावे हे काय अपेक्षित नाही. जे शिकतील ते पुढे जातील किंवा वेगवेगळ्या कार्याची जबाबदारी ते स्वीकारतील. म्हणून प्लेटो यांनी सांगितलं की व्यक्तीच्या योग्यतेनुसार, योग्यतेनुरूप समाजसेवेचं कार्य हे सूत्र सुद्धा त्यांनी महत्वाचं मांडलेलं आहे. आदर्श समाज व्यवस्था जर निर्माण करायची असेल तर ज्ञानशाखांची मांडणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या शाखांचं ज्ञानशाखांचं अध्ययन अध्यापन करत असताना
स्त्री आणि पुरुष भेद नको ही एक संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. भेदाभेद करू नका. सर्व ज्ञानशाखांचं अध्ययन स्त्रियांना सुद्धा त्यांच्या कृतीप्रमाणे द्यावं हा विचार समाजाच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. ही सुद्धा संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि शेवटच्या टप्प्याच्या मध्ये आहे की त्यांनी सांगितले की बुद्धिजीवी लोक, आता या बुद्धिजीवी लोकांच्या शिक्षणाला मात्र त्यांनी अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे. पण श्रमजीवी जे लोक आहेत या श्रमजीवी लोकांकडे थोडंसं त्यांनी लक्ष दिलेलं नाही. पण व्यावसायिक शिक्षणाबद्दल सुद्धा आपले विचार त्यांनी असे स्पष्ट मांडलेले आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे दुसऱ्या या ठिकाणी विद्याशाखेची संकल्पना प्लेटो यांनी त्यांच्या एकूण अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या एकूण मांडणीमध्ये तुम्हाला केलेली दिसून येते. आणि तिसरे आहेत आपल्याकडचे स्वामी विवेकानंद. आता स्वामी विवेकानंदांचा जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की ज्ञानाची प्राप्ती, आत्मज्ञान, शारीरिक शिक्षणावर भर, जातीभेद निर्मूलनच करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. व्यावसायिक शिक्षण, आध्यात्मिक दृष्टी व वैज्ञानिक दृष्टी आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये समन्वय जर साधला तर निश्चितपणानं शिक्षण किंवा ज्ञान चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. म्हणजे ज्ञानप्राप्ती म्हणजे काय तर स्वतःजवळ असलेल्या ज्ञानाची खऱ्या अर्थानं ओळख होणे आणि त्याचा अनुभव येणे. जेव्हा आपल्याला ते ज्ञान येतं तेव्हा त्याचा आपल्याला बोध होतो आणि बोध झाल्यानंतर आपल्याला ते मांडता येतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार हे दोन्हीही आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, प्राप्त जर झाले तर आपल्याकडे पूर्णत्वाची प्राप्ती होईल. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या शक्तींचा आविष्कार झाला पाहिजे. शिकणे याचा अर्थ अज्ञानाचं पटल दूर करणे. आणि हे शिक्षण जेव्हा तुम्ही देता त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही मातृभाषेतूनच शिक्षण द्या. तत्कालीन जीवनाच्या ज्या गरजा आहेत त्या विचारात घेऊन विज्ञान, व्यवसाय, उद्योग या ज्ञानशाखांचा सुद्धा स्वामी विवेकानंदांनी पुरस्कार केलेला आहे. मुलांच्या मध्ये शारीरिक कमतरता राहू नये म्हणून या ठिकाणी त्यांनी खेळ, क्रीडा याकडे विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी शक्तीची किंवा सामर्थ्याची उपासना करण्यावरती सुद्धा प्रचंड प्रमाणावरती भर दिलेला आहे. या ठिकाणी गीतेचं वाचन करण्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. विज्ञानाचं अध्ययन करण्यासाठी गुरुकुल पद्धत आणि गुरुला अतिशय महत्वाचं स्थान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि विज्ञान जर आत्मसात करायचं असेल तर जिद्द, आत्मसंयम, सहनशीलता हे गुरु विद्यार्थ्यांकडे असलेच पाहिजे असे त्यांनी सांगितले. आणि हे सगळं करत असताना तुमची गुरूंवरची जी श्रद्धा आहे ती मात्र अढळ असली पाहिजे. लोकांचे दारिद्र्य, अज्ञान जर तुम्हाला नाहीच करायचं असेल तर त्यासाठी विज्ञान शाखेचं अध्ययन करणं अपेक्षित आहे हे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर समाजाला, देशाला, राष्ट्राला व्यसनमुक्त, शोषणमुक्त, भयमुक्त होण्यासाठी तुम्हाला वळायचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे. हा एक चांगला मौलिक संदेश या ठिकाणी आपल्या एकूण याच्यामध्ये मांडत असताना किंवा ज्ञानामध्ये सांगत असताना स्वामी विवेकानंदांनी अतिशय चांगला या ठिकाणी विचार आपल्याला दिलेला दिसून येतो. विज्ञानाच्या अध्ययनातून फक्त भौतिक प्रगती होत नाही तर त्यामधून दरिद्री नारायण जी आपण सेवा करतो ती नाहीशी होते आणि भारतीय संस्कृती संपूर्ण जगाला दाखवण्याची एक चांगली दृष्टी आपल्याला या विविध ज्ञानाच्या शाखांमधून मिळते. आणि म्हणून या ठिकाणी विज्ञान आणि त्याचं परिपूर्ण ज्ञान या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की भारतीय तत्वज्ञानाची ओळख आपल्याला जर करायची असेल तर आपल्याला संस्कृत भाषेचं ज्ञान या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण ती सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा विशिष्ट जाती धर्माची भाषा न राहता बहुजन समाजासाठी ती मुक्त केलेली असली पाहिजे. आणि भाषेचा अभ्यास हा सखोलतेने केला गेला पाहिजे. निश्चितपणानं प्रत्येक समाजातली व्यक्ती या ठिकाणी काय होईल ते ज्ञान आत्मसात करू शकेल. आणि म्हणून त्यांनी सांगितले की संस्कृत भाषेचं ज्ञान तुम्ही घ्या. त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की दारिद्र्य निर्मूलन जर करायचं असेल तर मुलांना तुम्ही पहिल्यांदा व्यावसायिक शिक्षणाकडे वळवा. गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य नसेल तर तुमची ज्ञानाची गंगा त्यांच्यापर्यंत न्या. किती चांगला आणि मोलाचा उद्देश या ठिकाणी आहे की कुठलाही समाज, कुठलीही व्यक्ती, कुठलाही बालक वंचित राहू नये हे त्यांचे एक ध्येय होतं शिक्षणाचं. ज्ञान हे सगळ्यांना मिळालं पाहिजे, सगळ्यांचा हक्क आहे. आणि अशा वेळेला या ठिकाणी त्यांनी सांगण्याचाच प्रयत्न केला की लोक शिक्षणामधून समाज स्थिर होईल.
म्हणजे जेव्हा हे शिक्षण लोकांपर्यंत जाणार आहे तेव्हा तुमचा समाज हा स्थिर राहणार आहे, म्हणजे विचार करण्यासाठी स्थिर असेल, एक सारखा विचार करेल आणि कुठं ना कुठेतरी शिक्षणामधून हे सगळं परावर्तित होणार आहे, बदल होणार आहे हे तो स्वीकारेल. कारण परिवर्तन झाल्याशिवाय काही होणार नाही, हे फक्त सांगून उपयोग नाही. आत्मज्ञानासाठी तुम्हाला चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. ह्या तुम्हाला शक्ती आहे त्या परमेश्वरानं आपल्याला सगळ्यांना दिलेल्या आहे आणि जेव्हा याची ताकद वाढते तेव्हा ज्ञानाची प्राप्ती चांगल्या मार्गानं, एक मार्गानं तुम्ही करू शकता आणि मग तुमचं शारीरिक शिक्षण असेल किंवा इतर सगळ्या बाबी असतील ह्या सगळ्या तुमच्या घडून येतात. आणि म्हणून दारिद्र्य निर्मूलनावरती सुद्धा त्यांनी अतिशय भर दिलेला दिसून येतो. आणि शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये सांगतो आपण की काही गेल्या शतकामध्ये किंवा उत्तरार्धामध्ये थोडासा हा विस्तर काळ या ठिकाणी त्यांना अनुभवायला मिळालेला होता. तो म्हणजे सनातनी आणि परंपरावादी कर्मकांडाला चिटकून बसलेले काही लोक होते आणि एका बाजूला आध्यात्मिक ज्ञान, विज्ञानाच्या अभ्यासातून आचार विचार हे जे वाढवणं, धर्म संस्कृती बाबतीत थोडीशी उदासीनता होती. पण सुशिक्षितांची नवी पिढी या दोघांमध्ये आध्यात्मिक दृष्टी आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टी हा कसा साधायचा किंवा त्याचा समन्वय कसा साधायचा आणि राष्ट्रीय तत्वज्ञानाची पार्श्वभूमी या ठिकाणी त्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी तयार केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यांनीही सांगितले की हे जे सगळे विषय आहेत हे सगळे विषय तुम्ही मांडत असताना, घेत असताना ते आत घ्या, म्हणजे त्यांनी नंतर त्याचं प्रगटीकरण करा, हे त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं हा मुद्दा सुद्धा तुम्हाला सविस्तर मी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि शेवटचे विचारवंत आहेत महात्मा गांधी. महात्मा गांधी हे सगळ्यांनाच परिचयाचे आहेत. त्यांनी भरपूर शिक्षणाविषयी लिहिलेलं आहे, शिक्षणविषयक संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. ते उपभोक्ते होते असंही आपण म्हणतो. त्यांनी या ठिकाणी कोणकोणते मुद्दे सांगितलेले आणि मग त्याचं स्पष्टीकरण आपण घेऊया की केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नाही. माझा भारत साक्षर झाला म्हणजे या ठिकाणी शिक्षण दिलं असा अर्थ होत नाही. आणि 3H ची संकल्पना त्यांनी वेगळ्या पद्धतीनं सांगितली. हेड, हार्ट आणि हँड हे जेव्हा एक होईल तेव्हा निश्चितपणानं वेगळं काहीतरी आपल्याला समोर दिसेल. आध्यात्मिक विकास करा आणि सर्वांगीण विकास हे तुमचं शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे असं महात्मा गांधी यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की महात्मा गांधी हे तत्वज्ञान आणि संस्कृतीचे निष्ठावंत उपासक आणि भाष्यकार होते. शिक्षणाबद्दल आपले विचार मांडत असताना त्यांनी सांगितलं की केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नाही, तर त्याच्यातून एखादा सुजाण नागरिक आम्हाला घडवता आला पाहिजे. त्याची ध्येय धोरणं जी आहेत ती त्याला कुठेतरी पूर्ण करता आली पाहिजेत, म्हणजे निश्चितपणानं देशाची ध्येय धोरणं तो पूर्ण करू शकेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला पूर्ण व्यक्तिमत्व तुमचं पुढे आणायचं असेल तर मग ह्या 3H ची संकल्पना तुम्ही पूर्ण करा. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की सर्वांगाचा विकास जो आहे तो सर्वांगाचा विकास तुमचा झाला पाहिजे. मग आध्यात्मिक विकास आणि सर्वांगीण विकास हे त्यांचं शिक्षणाचं अति उच्च असं ध्येय त्यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर जे शिक्षण तुम्ही घेणार आहात ते जीवनाला उपयोगी असावंच हा त्यांचा कटाक्ष होता. हस्त व्यवसायावरती त्यांनी भर दिला आणि तो हस्त व्यवसाय म्हणजेच मूलोद्योगी शिक्षण. 1937 मध्ये महात्मा गांधी यांनी काही शिक्षण तज्ञांबरोबर या शिक्षणविषयी काही गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या किंवा शैक्षणिक विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले. पहिला मुद्दा आहे की 7 ते 14 हा वयोगट आहे. या वयोगटाला तुम्ही काय करायचं आहे, सक्तीचं शिक्षण आणि त्याबरोबर मोफत शिक्षण द्या असा एक सल्ला त्या ठिकाणी दिला किंवा असा एक उद्देश किंवा असेही विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. शिक्षणाचं माध्यम जे आहे ते शिक्षणाचं माध्यम मातृभाषेतून ठेवा, म्हणजे ते जे ज्ञान घेत आहेत ते जे शिकत आहेत त्यांना कुठेतरी जवळ किंवा जवळीक वाटेल आणि मग ते शिकण्यासाठी त्या ठिकाणी तयार होतील. हस्त व्यवसाय हा शिक्षणाचा केंद्रबिंदू माना हेही सांगितलं. आणि शिक्षण हे स्वाश्रयी असावे, म्हणजे सेल्फ सपोर्टिव्ह असावे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मातृभाषा हे जे माध्यम आहे हे माध्यम देत असताना प्राथमिक स्तरावरती जे शिक्षण तुम्ही देणार आहात, जे ज्ञान मुलांना तुम्ही देणार आहात ते त्यांच्या मातृभाषेतून जर दिलं तर त्यासाठी त्याची ज्ञान शाखा जी आहे त्याला ते आकलन होईल आणि ते चांगल्या प्रकारे आकलन झाले की स्वतःची भाषा कशी आहे हे पण त्याला समजेल. आणि मग स्वतःचा विचार करण्यासाठी स्वभाषेसारखी कुठलीही उत्तम माध्यम नाही असंही या ठिकाणी महात्मा गांधी यांनी सांगितलेलं आहे. हस्त व्यवसाय जर तुम्ही दिला तर हस्त व्यवसाय आणि तुमचं जीवन याच्यामध्ये तुम्ही समन्वय साधून स्वतःचा विकास आणि अनुषंगाने राष्ट्राचा समाजाचा विकास तुम्ही निश्चितपणे करू शकता असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे.
त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की त्या परिसरानुसार तुम्ही तो व्यवसाय निवडावा. सामाजिक आकलन, तुम्हाला त्या सामाजिक लेवलवरची जी काही परिस्थिती आहे तिथलं सुद्धा आकलन त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतं. आणि मग त्या ठिकाणी आता कोणता उद्योग तिथं तुम्ही घेणार आहात तर तो तुम्ही त्या परिसराच्या अवतीभोवती काय आहे नेमकं, तर त्यांनी इथे एक उदाहरण सांगितलेलं आहे आपल्याला की ज्या भागामध्ये कापसाचं उत्पादन अधिक आहे तिथं कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग किंवा त्याची निर्मिती तुम्ही करू शकता. समवाय उद्योग आणि व्यवसाय हे फक्त विषय नाही आणि हे विषयही राहू नये. या विषयाचं माध्यम मातृभाषा, प्राकृतिक परिसर, सामाजिक जीवन, सांस्कृतिक जीवन इत्यादींमधून तुम्ही या उद्योग आणि व्यवसायाचा समन्वय साधावा. थोडक्यात काय, व्यवसाय शिक्षण आणि ज्ञान आत्मसात जर करायचं असेल तर आपल्याला प्राकृतिक परिसर या ज्ञान शाखेचं स्वरूप, सभोवतालचा परिसर, हवामान, जमीन, पाण्याचे स्रोत, जमिनीतून उत्पादित करता येणारी पिकं, पशुपक्षी, कारखाने, धरणे ह्या सगळ्यांमधून त्या विद्यार्थ्याचं ज्ञान अधिक आपल्याला समृद्ध करता येईल आणि मग आपल्याला त्या ठिकाणी उद्योग आणि व्यवसायाशी समन्वय साधता येईल. महात्मा गांधी यांनी शालेय अभ्यासक्रमामध्ये सप्तवार्षिक असे काही अभ्यासक्रम सांगितलेले आहेत. हे अभ्यासक्रम सांगत असताना त्यांनी पहिलाच अभ्यासक्रम सांगितला मूलभूत उद्योग. मूलभूत उद्योग म्हणजे आवश्यक उद्योग, सूतकाम, विणकाम, सुतारकाम, शेती, बागायत, स्थानिक आणि भौगोलिक परिस्थितीला जे जे अनुसरून असतील ते शिक्षणक्षम्य व्यवसाय या ठिकाणी तुम्ही काय करायचे आहे, सुरू करायचे आहे. त्याचबरोबर स्वभाषा, 7 वर्षाच्या अभ्यासानंतर तुम्हाला किंवा विद्यार्थ्याला लेखन, वाचन, संवाद, संभाषण वगैरे गोष्टींमध्ये प्रावीण्यता आणता आली पाहिजे. अभिजात वाङ्मय परिचय त्यांनी केला पाहिजे. जन्मभाषेचा मात्र कसून अभ्यास केला पाहिजे. म्हणजे भारताचा अभ्यास बाहेरच्या देशातील लोक भरपूर करतात की यांच्याकडे नेलं तरी किती आहे असं करतात आणि त्याच्यावरती अभ्यास करतात. टीमच्या टीम अभ्यास करते आणि भारतातल्यालाच माहिती नाही की आमच्याकडे किती आहे. निश्चितपणाने हे जे आपल्याला जेव्हा आपण बघतो, म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे महात्मा गांधींनी की इतकं आहे, काना कोपऱ्यात भरलेलं आहे आणि म्हणून या जन्मभाषेचा तुम्ही कसून अभ्यास करा असंही अभ्यासक्रमामध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं. पुढचं आहे गणित. गृहजीवन आणि सामाजिक जीवन यांच्याशी निगडीत असणारं अंकगणित, भूमिती याच्याशिवाय व्यापारी हिशोब आणि जमा खर्च आपल्याला कधीही जमणार नाही, विषय तुम्ही ठेवला पाहिजे. सोशल स्टडी म्हणजे सामाजिक जीवन. इथं जी व्यक्ती आहे, बालक आहे, त्याने काय करायला पाहिजे की स्वपरिस्थितीचं ज्ञान, स्वदेशाभिमान, परंपरा अभिमान, जागृती, नागरिकत्व इत्यादींची जोपासना त्याने केली पाहिजे. सर्व धर्म समभाव, भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक इतिहासावर त्यांनी भर दिला पाहिजे. या ठिकाणी इतिहास, भूगोल, शासन संस्था, चालू घडामोडीवरचा अभ्यास, राष्ट्रपुरुषांचे उत्सव, राष्ट्रीय सप्ताह, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास यासारख्यांचा सगळ्यांचा समावेश तुम्ही या सामाजिक जीवनामध्ये घेतला पाहिजे. आणि भूगोल अध्यापनाबरोबर वाहतुकीची साधने, शेती, वेगवेगळे उद्योग या सुद्धा सारख्या विषयांचा अभ्यास तुम्ही अभ्यासक्रमामध्ये घ्यावा असे त्यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. पुढचं आहे भौतिकशास्त्र, जनरल सायन्स म्हणतो. शास्त्राची गोडी ही लहानपणापासूनच असली पाहिजे आणि त्याचा अभ्यास जर तुम्ही केला तर चांगल्या पद्धतीनं एक वस्तुनिष्ठ व्यक्ती या ठिकाणी तयार होते, वैज्ञानिक दृष्टिकोन लाभलेली व्यक्ती या ठिकाणी तयार होते. म्हणून त्या शास्त्राच्या अभ्यासाची गोडी लागण्यासाठी आपल्याकडे आवश्यक आहे त्या शक्ती म्हणजे कोणत्या, तर पहिली आहे निरीक्षण शक्ती आणि दुसरी आहे प्रयोगशीलता. याच्यामध्ये तुम्ही सतत वाढ केली पाहिजे. मग पशु असतील, पक्षी असतील, कीटक असेल, झाडं असेल, वनस्पती असतील यासारख्यांचा अभ्यास, शरीर स्वच्छता, शरीर संरक्षण, सार्वजनिक आरोग्य याकडे बारकाईने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. रसायनशास्त्राबद्दलची माहिती, महान संशोधकांची माहिती, शास्त्रज्ञ यांची चरित्रे, त्यांची माहिती ही सखोलतेने जेव्हा तुम्ही कराल तेव्हा निश्चितपणाने तुम्हाला या ठिकाणी विज्ञान किती सखोल ज्ञान तुम्हाला देतं हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून याचाही अभ्यासक्रमामध्ये त्यांनी या सप्तवार्षिकमध्ये आवश्यकतेने त्यामध्ये घेतलेला विषय दिसून येतो. रेखा कला म्हणजे ड्रॉइंग, विविध चित्रांचं रेखाटन म्हणजे हाताला एखादा तुम्ही डॉट जरी काढला तर त्या डॉट वरून काहीतरी निर्माण करणं. तर हे चित्राचं रेखाटन, भौतिक आकृत्यांचा अभ्यास आणि विषयानुसार ज्या ज्या ठिकाणी जो जो घटक आहे त्यानुसार असणारं रेखाटन हे तुम्ही केलं पाहिजे आणि त्याचाही अभ्यासक्रमामध्ये तुम्ही अंतर्भूत करावा हा विषय रेखाकला. आणि गायन,
आपण आज बघतो आहोत की संगीत आहे म्हणून माणसं आहे, ही फार मोठी कला आहे. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला कुठेतरी एकाकी वाटतं, वैफल्य येतं, बऱ्याचशा गोष्टी मानसिक अस्थिरता राहते, समस्या, भीती, भरपूर काही काही होतात, त्यावेळेला थोडंसं तुम्ही जर संगीत ऐकलं, संगीतामधून सुद्धा जर तुम्ही ज्ञान मिळवलं तरी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही ज्ञान मिळवू शकता. तुमचा आध्यात्मिक पण विकास होतो आणि सर्वांगीण विकास होतो, कारण ते ध्येय त्यांनी मांडलेलं आहे. म्हणून सांघिक गायनावर त्यांनी विशेष भर दिलेला आहे. महात्मा गांधींनी जेव्हा ज्ञानशाखेचं या प्रकारे स्वरूप स्पष्ट केलं त्यावेळेला त्यांनी मूलोद्योग हा मात्र शिक्षणाचा पायाच मांडलेला आहे. भारतीय व्यवसाय शिक्षणाचं महत्व त्यांनी स्पष्ट केलं. 14 वर्षापुढील मुलांना शिक्षणाची योजना स्पष्ट केलेली मात्र दिसून येत नाही. कालांतराने या मूलोद्योगी शिक्षणामध्ये काही अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे ही जी कल्पना आहे ती थोडीशी मागे पडलेली दिसून येते. आजच्या संगणकालीन माहिती तंत्राच्या युगात सुद्धा मानवाला आत्मशांती आणि शांततेसाठी गांधीजींचे विचार अतिशय महत्वाचे वाटतात आणि हे शैक्षणिक त्यांच्या विचाराचं तुम्हाला फलित म्हणावं लागेल की कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी कशा पद्धतीने आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आता तुमच्या निश्चित लक्षात आलं असेल की या विद्याशाखेची संकल्पना किती व्यापक आहे आणि मग त्यामध्ये जे भूमिका आहे या ज्ञानशाखांची ती कशा प्रकारे घ्यावी हे या ठिकाणी जॉन लुई या शिक्षण तज्ज्ञांनी किंवा तत्वज्ञ जे होते त्यांनी किंवा कार्यवादी तत्वज्ञ सुद्धा होते की त्या मुलाच्या हाताला तुम्ही काहीतरी सतत काम द्या असा एक चांगला संदेश आपल्याला या ज्ञानामधून दिला. म्हणजे ज्ञानाची या ठिकाणी ती समृद्धता तुम्ही वाढवू शकता. जे ज्ञान तुम्ही देणार आहे त्याच्या जीवनाला उपयोगी पडावं हे त्यांनी सांगितलं. जॉन लुई यांनी. प्लेटो यांनी सांगितलं की सक्ती करू नका, म्हणजे त्याच्या कलानी घ्या, त्याचा जो दृष्टिकोन आहे त्या पद्धतीने घ्या. स्वामी विवेकानंदांनी सांगितले की ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्यामध्ये येणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र त्यांनी अतिशय फोकसिंगकडे ठेवला किंवा अगदी मेन सेंट्रलला ठेवला. ते जर दिलं तर एक चांगली सक्षम पिढी घडू शकेल. महात्मा गांधी यांनी सांगितलं की साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे आणि दुसरी गोष्ट त्यांनी क्रियेची एक चांगली भरीव अशी संकल्पना या ठिकाणी सांगितली आणि त्याचबरोबर सर्वांगीण विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, कौटुंबिक ह्या जे राष्ट्राला बळकटीकडे नेणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही या ठिकाणी द्या. आणि या ठिकाणी आपण या जो पहिला युनिट होता आपल्या ह्याच्यातलं ते या ठिकाणचा पूर्ण घटक या ठिकाणी घेतलेला आहे.